मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे काय? म्हणजे आरोग्य विमा म्हणजे काय? मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे आरोग्य विमा. तर अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघातामुळे 24 तासापेक्षा अधिक कालावधीसाठी इन्शुरन्स कंपनीकडून दावा म्हणजे क्लेम घेण्यासाठी एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनीकडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत दाखल करून झालेला सर्व खर्च परत मिळवता येतो. यालाच मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे आरोग्य विमा पॉलिसी म्हणतात. नमस्कार, मी हरिदास पवार. मेडिक्लेम पॉलिसी असेल तर कोणते कोणते खर्च रुग्णाला मिळतात? तर एक नंबरला आहे रुग्ण दवाखान्यात भरती झाल्यापासून त्याला खोली भाड्यानं त्याचा चार्ज लागत नाही. त्यानंतर नर्सिंगचा चार्ज देखील लागत नाही. त्यानंतर डॉक्टर तपासणी चार्जेस लागत नाही. डॉक्टर फेरी चार्जेस म्हणजे रुग्णाला जेव्हा डॉक्टर तपासणीसाठी येतो तो फेरीचा चार्जेस लागत नाही म्हणजे विजिट फेरी. त्यानंतर आयसीयूचा चार्ज देखील रुग्णाला लागत नाही. त्यानंतर गोळ्या औषधे सलाईनचा खर्च अर्थात म्हणजे मेडिकल चार्ज उदाहरणार्थ गोळ्या औषधे सलाईनचा चार्ज. त्यानंतर सोनोग्राफी खर्च. त्यानंतर MRI चा खर्च, सिटी स्कॅनचा खर्च, रक्तलघवी तपासणी खर्च म्हणजे रुग्णाला कोणता रोग झालेला आहे त्याचे निदान करण्यासाठी ज्या रक्तलघवीच्या टेस्ट असतात त्या टेस्ट करण्यासाठी पण खर्च लागत नाही. त्यानंतर प्लेटलेट्सच्या जी प्लेटलेट्स कमी झाले असते ना तुमच्या प्लेटलेट पिशव्या भरण्यासाठी तो खर्च तो पण लागत नाही. त्यानंतर रक्तपिशवीचा खर्च म्हणजे ब्लडच्या पिशव्या असतात ना त्याचा सुद्धा तुम्हाला चार्ज लागत नाही. त्यानंतर विशेष लॅबोरेटरी तपासाचा खर्च म्हणजे स्पेशल लॅबोरेटरीज टेस्ट. त्यानंतर रुग्णवाहिका खर्च म्हणजे ॲम्ब्युलन्सचे भाडं तुम्हाला लागत नाही. त्यानंतर ऑपरेशन थिएटरचा खर्च ज्यावेळी तुम्हाला ऑपरेशन तुमचे होते ना तो पण तुम्हाला खर्च लागत नाही. त्यानंतर डॉक्टरी सर्जरी खर्च जर रुग्णाला मोठा काय अपघात झालेला असेल तर तो ऑपरेशन करायचा असेल तर तो सर्जरी केलेला खर्च असणार त्याला सुद्धा तुम्हाला तो काय चार्ज लागत नाही. ते कधी लागत नाही जर तुमचा जर मेडिक्लेम म्हणजे आरोग्य विमा असेल तर तो तुम्हाला खर्च लागत नाही. प्लेटलेट्स असू दे, रक्तलघवी तपासणी असू दे, ऑपरेशनच्या थिएटरचे भाडं असू दे, डॉक्टर सर्जरी खर्च, डॉक्टरने तुम्हाला व्हिजिट दिलेला तपासणीचा चार्ज वगैरे तो तुम्हाला इथून जर मेडिक्लेम पॉलिसी आरोग्य विमा असेल तर तुम्हाला ते लागत नाही. तर मेडिक्लेम पॉलिसी काढणे गरजेचे काय ते पण मी तुम्हाला सांगतो. कारण अचानक दवाखान्यात भरती व्हावी लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण माणसावर येतो. बँकेत बचत केलेले सर्व पैसे बँकेतून नाईलाजाने काढावे लागतात किंवा ठेवलेले पैसे बँकेत पूर्ण काढून बँक खाते रिकामे होते. त्यानंतर बँकेत ठेवलेली एफडी असते उदाहरणार्थ 5 वर्षाची एफडी असू दे, 7 वर्षाची एफडी असू दे, तुम्हाला नाईलाजाने ती एफडी सुद्धा तुम्हाला नाईलाजाने तुम्हाला ती मोडावी लागते. त्यानंतर तुम्ही महागडे सोन्याचे दागिने केलेले असतील तर ते पण तुम्हाला गहाण ठेवावं लागतं सावकाराकडे. जर मेडिकल जर तुमचा जर दवाखाना जर जास्त खर्च असेल आणि तुम्ही जे सोनं जे गहाण ठेवले असेल ते जर तर किंमत कमी असल्याने जर तुम्हाला नाईलाजाने तुम्ही तुम्ही ते सोनं केलेले नाईलाजाने तुम्हाला सावकाराकडून ते मोडावे लागते. किंवा शेवटचा पॉईंट आहे नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्याकडे हात पसरावे लागतात. किंवा नाईलाजाने लक्षात ठेवा नातेवाईक मित्रमंडळी अशा वेळेस कोण देखील मदतीला येत नसते. तुम्हाला नाईलाजाने सावकाराकडून तुम्हाला 10% पैसे काढायचे तुमच्यावर हे नामुष्की म्हणजे वेळ येते. त्यानंतर वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्यास आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवण्याची अनेक उदाहरणे समाजात आहे. आपल्या तुम्ही ऐकण्यात बघण्यात पाहण्यात असतालच की वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने आमच्या रुग्णाचा असे हे डेथ झालेले आहे असे भरपूर असे उदाहरण आहेत. तर मेडिक्लेम असल्यास आता तुम्हाला त्याचे नसल्याचे मी तुम्हाला तोटे सांगितले. तर मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे आरोग्य विमा असल्यास त्याचे फायदे सांगतो. आपली निश्चित मनाने मानसिक आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटलच्या खर्चाला सामोरे जाण्याची तयारी आपल्याकडे असते. त्यानंतर हॉस्पिटलला गेल्यानंतर डिपॉझिट भरण्याची शक्यतो गरज पडतच नाही. कारण आता तुम्ही कुठल्या पण दवाखान्यात जर तुमचा रुग्णाला पेशंटला जर ऍडमिट केलं तर तुमच्या रुग्णाच्या ह्याच्यावर असतो तो तुमचा रुग्णाचा काय झालं नेमकं मेडिकल कंडिशन कशी आहे तुमच्या रुग्णाची त्याच्यानंतर तुमचा तो डॉक्टरचे डिपॉझिट असतात. प्रत्येक दवाखान्याची ठरलेली डिपॉझिट असते 10,000 पासून ते 1,00,000 डॉक्टरचे म्हणजे त्या दवाखान्याचे डिपॉझिट असते. तर ते तुम्हाला नाईलाजाने भरावं लागते. तर ते मेडिक्लेम पॉलिसी असेल तर तुम्हाला डिपॉझिट कुठल्याही दवाखान्यात भरायची गरज नसेल आणि चांगल्या रुग्णात ताट मानेने उत्तम प्रकारची सेवा आपल्या रुग्णाला घेता येते.
त्यानंतर भारतात कुठेही मान्यता प्राप्त रुग्णात उपचारात दाखल करता येते, जाता येते. म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी असेल तर मेडिक्लेमची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते, तेव्हा मिळत नाही. आणि मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार ते तुमची मेडिक्लेम पॉलिसी तुमचे आजार कव्हर करते. तर तुम्हाला समजलं असेल की मेडिकल पॉलिसी म्हणजे मेडिक्लेम असले तर तुम्हाला त्याचे फायदे पण किती असतात आणि नसेल तर नुकसान पण किती असतात. तर तर प्रत्येकाने ते मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे आरोग्य विमा काढणे हे काळाची गरजच आहे. कसं आहे माहिती का? हे मेडिक्लेम म्हणजे आरोग्य विमा हे महाग असतात. तुमच्या कुटुंबात फॅमिली किती आहे त्यानुसार तुम्हाला तो त्यांचे काय तर वर्षाचा तुम्हाला वर्षाला काय तर पे करावं लागतं. त्यांचे फिक्स म्हणजे किती रुपये ते तुम्हाला तुमच्या जवळच्या सल्लागार असतात ना, आरोग्य विमा काढणारे असतात ना, उदाहरणार्थ LIC मध्ये पण स्कीम आहे. म्हणजे माहिती सेवा केंद्रामध्ये पण स्कीमा भरपूर आहे की तुमचे आरोग्य विमा म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी काढून कुठेही मिळते अगदी. काय तर त्यांची ठराविक रक्कम असते तुमच्या पहिले कुटुंबाची सदस्य संख्या पहिले नंतर त्यांना सांगावं लागते. त्यानंतर त्यांचे काय असेल ते वर्षाचा चार्ज असतो तो तुम्हाला त्यांचा चार्ज प्रत्येक वर्षाला पे करावा लागतो. तर तुम्हाला समजलं असेल मेडिक्लेम म्हणजे आरोग्य विमा असेल तर फायदे आणि नसेल तर पण नुकसान मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता.